हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ मी बनवत आहे माझी सगळ्यात पालेभाज्यांमधली आवडती भाजी म्हणजे ओला हरभरा. जो हरभरा नाही येत शेतामध्ये ह्या सीझनमध्ये बघा, संक्रांतीच्या अगोदर म्हणा किंवा सुगीच्या अगोदर म्हणा, तर त्या हरभऱ्याच्या जे छोटे छोटे झाडं येतात त्याचे आपण शेंडे शेंडे खुडतो आणि त्याची ओली मेथीच्या भाजीगत भाजी करतो. तर ही भाजी सिजनेबल आहे आणि लहानपणी ही भाजी खाण्यासाठी मी लहानपणी म्हणजे 10वी-12वीला असताना आजोळीला जाणार, आज सुट्टीच्या दिवशी आजोळीला जायचे, म्हणजे आजीकडे जायचे, आईच्या आईकडं. कारण सिटीमध्ये राहत असल्यामुळं हे काय प्रकार असे कधी पाहिले नव्हते आणि खायला भेटत नव्हते. मग आजीकडे जायचं आणि मग आजी मस्त ती भाजी बनवून देणार, त्याच्याबरोबर कडक बाजरीची भाकरी बनवून देणार. मग ती बनवूस तर चुली पडत तसंच समोर बसून राहायचं की कधी कडक, एकदम कडक पातळ बाजरीची भाकरी आणि ही मस्त अशा ओल्या हरभऱ्याचा, याला भेळासुद्धा म्हणला जातो. परत ही भाजी सुकवून वर्षभर सुद्धा खाल्ली जाते. आता आमच्या अक्का होत्या त्यावेळेस, त्या माझ्यासाठी एक का होईना वाफा हाताने अक्षरशः असं जमिनीत खून लावून द्यायच्या की नाही, भारतीला माझ्या भाजी आवडती. आणि मग ती भाजी त्या खोडायच्या, 1-2 वाफे लावले का मग ते वाळवायच्या, मग बरणीत भरून ठेवायच्या. मग ती भाजी वर्षभर बनवून खाल्ली जायची. पण आता अशा काही हे असं आलं ना घरात की लय आठवण येते त्यांची. माणूस आपलं कसंही असलं ना तरी पण असतं ना, तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण गेल्यावर मिनटाला त्या व्यक्तीची आठवण येते. तर चला असो, चकली पूर्ण डब्बा भरला होता, 2-3 दिवसात पूर्ण डब्बा खाली झालाय. सगळे त्याच्यावरच येता जाता 2-2, 3-3 घेऊन खायचं काम चाललेलं असतं. तर त्या दिवशी बऱ्याच ताईंनी विचारलं की मूग डाळीचं प्रमाण भारती सांगितलं नाही. ते 1 kgला पावशेर म्हणजे 250 ग्रॅम मूग डाळ मी घेतली होती आणि मस्त कुरकुरीत झाली. मला शेवटचं फायनल पण दाखवायचं मी विसरले, व्हिडिओमध्ये क्लिप घेतली नाही, मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळं. नंतर चार्ज करून फक्त एंड केला व्हिडिओचा. तर छान होती, बऱ्याच ताईंनी ट्राय पण केली पाहून, आणि ज्यांनी नाही केली तर एकाच तुम्ही पावशेराला थोडी कमी टाकली 1 kgला तरी पण चालू शकतं. म्हणजे थोडंसं इकडे तिकडं प्रमाण झालं तरी चालतं, असं एवढं काही नाही मुगाच्या डाळीचं. तर अर्धा डबा संपत आलाय. किती बनवलं तरी मुलांना हे असं खाणं फार आवडतं. पण चला, घरचं म्हणल्याच्या नंतर काही नाही वाटत. तर आपल्या एका ताई आहे ज्यांची पहा क्लचरचं आपण हे केलं, तर त्यांनी बरंचसं हॉटेलवरती बोरं अजून काय 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 ठेवून गेल्या. तर थँक्यू सो मच ताई, छान वाटतं. म्हणजे कुणी जर म्हणजे एखाद्या पहा बोरं वगैरे हे सगळीकडेच मिळतं, पण त्यांनी एक जे आपुलकीच्या भावनेने किंवा मग एक जे बहिणीच्या भावनेने, मला बहीण नाही म्हटलं ताई, आजपासून तुम्हीच माझ्या बहिणी, आणि मी हे हॉटेलवर ठेवून जात आहे, तुम्ही घेऊन जा. तर बऱ्याच ह्या बांगड्यांसाठी पण कायम कमेंट्स येतात. मी काल परवाच्या व्हिडिओ खालीच ही कमेंट्स वाचली होती की तुझ्या हातात ज्या बांगड्या आहेत त्या टाईपच्या बांगड्या आपल्या फॅशन स्टुडिओमध्ये आहेत का? तर हो, त्या आपल्या फॅशन स्टुडिओमधल्याच आहेत आणि गेल्या कित्येक महिन्यापासून गारगरम पाण्यामध्ये मी वापरते. कलर अजिबात जात नाही. आता सुद्धा अवेलेबल आहेत. ज्या ताईंना पाहिजे, डिझाईन वेगळ्या वेगळ्या येतील याच्यात, तर ज्या ताईंना पाहिजे तुम्ही तिकडे जाऊन विचारू शकता. तर ही ओल्या हरभऱ्याची भाजी सुद्धा त्यांनी परत पाठवून दिली. पहा, म्हणजे मी अगोदर बनवली, अगोदर हा शूट घेतला होता, नंतर बनवली. त्यानंतर याच्यामध्ये बरेचसे असे गावरान अंडे सुद्धा पाठवून दिलेत. आता हे बघा, त्यांना मी कधी पाहिलेलं नाही, त्यांची माझी ओळख नाही, काही नाही. त्यांना थोडीशी गरज होती म्हणून त्यांच्या आपण क्लचरची ॲड केली. आणि कुठल्याही पद्धतीचे आम्ही काय असं एखाद्या व्यक्तीला गरज असली ती असं सांगतो व्हिडिओमध्ये, आमच्याकडनं त्यांना एक 5-10 ऑर्डर केला तर ते कुठंतरी चला आमच्याच माथ्यावरती त्याचं थोडंफार क्रेडिट किंवा पुण्याचं हे लागू शकतं. तर त्याविषयी एक कमेंट आली की तुम्ही हे ॲड करायच्या, भरपूर पैसे घेत असतात गरिबांकडनं, आणि ती कमेंट 1-2 ताईंनी त्याला रिप्लाय दिले, तर तिकडून लगेच डिलीट करण्यात आली. तर आता त्या ताई जर व्हिडिओ बघत असतील तर त्याच सांगतील की आम्ही कोणाचे ॲड करायचे, कधी पैसे घेतो का काय? अजिबात नाही. एखाद्या व्यक्तीला समोरच्या गरज असली की आमचं एवढं व्हिडिओमध्ये सांगा, त्याच्या थ्रू आम्हाला 8-10 ऑर्डर येतील म्हणून आम्ही सांगतो ताईंनो. बाकी याच्या मागचं आमचं काही दुसरं असं हे नव्हतं की ते भरपूर असे पैसे घेतले आणि मग ते व्हिडिओमध्ये सांगितलं. पण आता काही लोकांचं चला, काही घेतात पण आता बाकीचे युट्यूबर्स, पण विचार केला त्यांनी तो त्यांच्या यांनी केला की वाटलं असेल बाबा घेतात बाकीचे म्हणून ह्या पण घेतात का? तर नाही, आम्ही जे व्हिडिओमध्ये रांगोळ्याच्या याचे थोडंफार जे सांगतो तर कुणाकडनंही आम्ही पैसे घेतलेले नाही आहे. प्रोडक्ट ते पाठवतात कारण ते शो करायचं असतं व्हिडिओमध्ये, बाकी काही नाही. तर कृपया गैरसमज होऊ द्यावं नाही आणि अशा काही पद्धतीच्या कमेंट्स कुणी करावं नाही, ही नम्र विनंती. तर चला, भरपूर असे अंडे पाठवून दिलेत त्या ताईंनी.
तर मला हे म्हणायचं नातं गोतं जरी नसलं तरी एक जिव्हाळा एक आपुलकी तर ते थोडेसे फुटले पण होते. तर म्हटलं धुवून घ्यावं. इथल्याच जवळच्याच गावाच्या आहेत त्या पारनेरच्या का कुठल्या तरी, आणि त्या हॉटेलवरती ठेवून गेल्या होत्या ह्या सगळं. मग स्टाफनी सांगितलं, पण नंतर कळालं आम्हाला की त्यांनीच ठेवले म्हणून. बरेचसे बोरं अंडी परत ही हरभऱ्याची भाजी, तर आता बोरं सगळे धुवून घेतलेत मी आणि पिकलेले आहेत म्हणल्यानंतर म्हणलं लगेच सगळ्या स्टाफच्या मुलींना वगैरे देऊन टाकावं खायला, कारण ते ठेवले तर आणखी खराब होतील. आणि ह्या गावरान वस्तू पहा गावाकडेच खायला मिळतात, आजकाल कुठेही खायला मिळत नाहीत. आणि खायचं जरी म्हणलं तरी पहा जे शेतकरी पहा भाजीपाला विकतात तर त्यांच्याकडे आपल्याला कधी कधी पाहायला मिळतं. गावरान मकाचे कणस म्हणा किंवा गावरान बोरं. पुन्हा कौठ त्या दिवशी मी बाजारात पाहिला, आता अक्षरशः एवढा एवढा कौठ 20 रुपयाला होता. आणि आपल्या इथं तशी घराशेजारीचा अक्षरशः त्याचा सडा पडतोय, मस्त पिकल्याच्या नंतर वास पण सगळ्याकडे दरवळतोय. अंडी व्यवस्थित सगळे मी धुतलीत आणि आता म्हटलं चला मस्त गावरान अंडी घरात आली आहे. तर आमच्या अक्कांच्या हातची म्हणजे ही जी रेसिपी मी अक्कांकडनं शिकलेली आहे आणि एकदम भारी मस्त होते. तर याला तुम्ही अंड्याचीच भाजी म्हणू शकता, अंडा करी म्हणू शकता. अंडा करी म्हणजे ही साबूत अंड्याची भाजी नाहीये, फोडलेल्या अंड्याची भाजी आहे, ज्याला म्हणतात ठिसऱ्याची अंड्याची भाजी. तर आमच्या अक्का म्हणायच्या. आणि हे मी अक्कांकडूनच शिकलेली रेसिपी, कारण त्यांना फार आवडायची हे. आणि कधीतरी म्हणजे असं जे देशी अंडे असतात त्याची त्यांना नव्हती आवडत. कधीतरी कुठेतरी गावरान अंडी मिळाली किंवा आमच्या घरामध्ये ज्यावेळेस कोंबड्या होत्या आम्ही पाळलेल्या होत्या इकडे जंगल व्हिलामध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्या फार झाडं खायला लागल्या, म्हणून आम्ही त्या कोंबड्या बहिणीकडे देऊन टाकल्या. तर मग त्यावेळेस आम्ही फार बनवायचो येत होते त्यावेळेस. तर आता चला म्हटलं बनवूयात. तर ते बनवता बनवता त्यांची आठवण पण फार मला आली. तर नेमकं त्या ज्या गोष्टी करायच्या आज त्याच सगळ्या आल्या. हरभऱ्याची भाजी आली, परत पुन्हा ही अंड्याच्या भाजीची रेसिपी पण आली. तर काही नाही 6-7-8 अंडे मी याच्यामध्ये फोडून घेतलेत पहा अशा पद्धतीने. आणि त्याला जोपर्यंत शिजत नाही ते तोपर्यंत मी गॅसवरती अशा पद्धतीने थोडंसं मीठ टाकून पहा हे बनवून घेतलेलं आहे. तर याचीच मी आता भाजी बनवणार आहे. तर छान होती ही. एकदा याला तुम्ही गावठी स्टाईल अंड्याची भाजी म्हटलं तरी चालणार आहे, पण गावरान याची मस्त लागते. देशीचा थोडासा वास येतो, बाकी देशी तर आपण बॉईल करून बनवतोच, पण ही एकदम मस्त टेस्टी होती. थोडंसं तेल टाकून पहा आणि थोडंसं मीठ टाकून मी याला छान असं परतून घेतलेलं आहे. नॉर्मल हळद टाकली होती नंतर वरनं, अगोदर टाकायची मी विसरले. बस बाकी एवढंच. बाकी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पहा भरपूर लसूण, हिरवीगार कोथिंबीर, बरंचसं खोबरं जे आपलं सुकलेलं खोबरं असतं ते, आणि आल्याचे एक थोडंसं अर्धा इंचाचा तुकडा, हे सगळं घेऊन मी याची बारीक छान अशी मिक्सरमधनं पेस्ट काढणार आहे. मस्त आहे ही पण रेसिपी, झटकीपट होती अगदी 5 मिनिटात. पण बाजरीच्या भाकरीबरोबर एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. कांदा लिंबू याच्याबरोबर रस्सासुद्धा याचा प्यायला एवढा भारी लागतो. एकदम गावठी बेत आहे, गावरान तडका. नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने पहा तेल तापायला ठेवलं आहे आणि हे सगळं आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. थोडंसं छान असं मस्त कच्चा वास जाईपर्यंत मी परतवते. कोथिंबीर म्हणजे माझी एक पद्धत आहे ही की मी कोथिंबीर नंतर पण वाटते आणि ज्यावेळेस आपण लसूण आणि ते हे करतो त्याच्यामध्ये पण वाटते मी. व्हेजच्या कोणत्याही रेसिपीला तर घरात पुष्कळ कोथिंबीर जर असली ना तर मला भाज्या बनवायला इंटरेस्ट येतो कुठल्याही, कारण मला आवडती भरपूर कोथिंबीर भाजीमध्ये टाकायला, वरनं पण किंवा मग वाटून पण. आणि नॉनव्हेजच्या कुठल्याही रेसिपीत कोथिंबीरीचा वापर जास्त केला ना की ती छानच अगदी टेस्टी होते. आता अंड्या ह्या प्रकाराला कुणी कुणी व्हेज म्हणतं, कुणी कुणी नॉनव्हेज म्हणतं. मग आत्तापर्यंत हे साबितच नाही झालं की ते व्हेज आहे का नॉनव्हेज आहे. आता कुणी कुणी म्हणतं गाय दूध देते, मग आपण त्याला काय नॉनव्हेज म्हणू शकत नाही, व्हेजच म्हणतो. मग तसंच कोंबडी अंड देते, पण त्या कोंबडीच्या अंड्यामधनं पिल्लू निघतं, मग त्या पिल्लावरनं त्याला नॉनव्हेज म्हणतात. आता कितीतरी असे व्हेजिटेरियन लोक आहेत की त्या अंड्याला व्हेज म्हणून सुद्धा खातात. म्हणजे माझ्याच कितीतरी डोळ्यासमोरचे कितीतरी व्यक्ती आहेत की ते नॉनव्हेज खात नाही पण अंड अगदी आवडीने खातात. तर का त्यांचं असं म्हणणं आलं की ते व्हेज आहे. व्हेज कसं विचारलं तर त्यानंतर गाय दूध देते, मग आपण त्याला नॉनव्हेज म्हणू शकत नाही. तसंच कोंबडी अंड देते तर त्याला पण आपण जोपर्यंत त्याच्यात पिल्लू तयार होत नाही तोपर्यंत त्याला आपण व्हेजच म्हणतो. म्हणजे आता हे बघा ज्याचे त्याचं विचार करण्यावर असतं कोण कसा विचार करतंय किंवा काय. जे जसं ज्याच्या डोक्याने विचार करेल ती त्याची क्षमता तशी, विचार करण्याचं हे तसं आणि मांडण्याची पद्धत तशी. आपण जसं करू मानू तसंच आपलं मन त्याला चांगलं म्हणतं. तर गरम पाणी याच्यामध्ये टाकले, त्या सगळ्या मसाल्यांमध्ये घरचे मसाले टाकले, सगळ्या आलं लसणाच्या पेस्टमध्ये सगळे घरचे मसाले टाकले, अंडं टाकलं, गरम पाणी टाकले, वरनं मीठ टाकते
आणि छान असं उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये मी आपला गावठीचा मसाला, तो म्हणजे कुठला, भाजलेले कांदे आणि थोडेसे फुटाणे आणि कोथिंबीर पुन्हा ॲड करते. गॅसवरती मी साईडला भाजलेले कांदे भाजायला ठेवले होते. आणि भाजलेले कांदेसुद्धा शरीराला फार चांगले असतात, कार्बन वगैरे त्याने आपल्या शरीराला मिळतो. शक्यतो काळ्या मसाल्यांच्या भाज्यामध्ये गावाकडं अशा पद्धतीचेच कांदे भाजून एकदम जाळून बारीक करून टाकले जातात. आता पूर्वीच्या ज्या आपल्या आजी वगैरे ज्या होत्या, तर त्या चुलीमध्ये तारीमध्ये कांदे घालायच्या आणि चुलीमध्ये भाजायला ठेवायच्या. तर ती एक पद्धत एकदम भारी होती त्यांची. पण आता ते सगळं बुडालंय, राहिलंच नाही ते, त्याला आपण काही करू शकत नाही. तर इथं पहा, आता परत मी 5 मिनटं ही भाजी कांद्याचं वगैरे वाटण टाकल्याच्या नंतर उकळू देणार आहे. छान अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे आणि कांदा, लिंबू, मस्त हावरी लावलेली बाजरीची कडक भाकर जर असली तर जेवणाचा बेत एकच नंबर. आणि हो, याच्याबरोबर इंद्रायणी तांदळाचा राईस, तोही एकदम असा पातळ, थोडा खिचडी टाईप, एकदम मस्त कॉम्बिनेशन. तर चला, इथं मस्त आमच्या अक्कांच्या भाषेत ठिसऱ्याच्या अंड्याची भाजी काळ्या मसाल्याचा रस्सा तयार झालेला आहे. आणि इथं जेवणासाठी आता रेडी आहे भाकरी आणि भात राहिलेला आहे. कारण भाजी अगोदर बनवून घेतली की भाकरीन भात नंतर बनवलं की गरम गरम जेवायला बसता येतं. कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम गरमच खायला सगळ्यांना आवडतं, थंड खायला नको वाटतं. त्याच्यामुळे मग भाज्या अगोदर बनवलेल्या असल्या की गरम गरम लगेच भाकरी भात बनवला की लगेच सगळ्यांना जेवायला बसवलं की पटपट सगळेजण येतात. तर छान इथं पहा भाजी तयार झालेली आहे. आवडल्यास नक्की ट्राय करू शकता ताईंनो, जे खातात ते. चला, संध्याकाळचे 10:30 पावणे 11 झाले. जरा थोडं कामानिमित्त बाहेर गेलतो. मग आता चाय मास्काचा त्या दिवशी इनॉग्रेशनच्या टायमाला एकदा चहा घेतला, मग तो डोक्यामध्ये गेला. मग दाजींना म्हणलं गाडी थांबवा, चहा घेऊनच जायचं. जशी पण थंडी लई आहे आणि खरं सांगू का, मला केव्हा ध्यान येतो चहाचं, पण सारखं सारखं येऊ नाही शकत माणूस, स्पेशल तेवढ्यासाठी. म्हणून मग आता नको बाई, एवढं नको. हा, लय इतकी सुंदर आहे. तर इकडे येता जात्या रस्त्याला जर एकदा नक्की थांबून. आणि मेन चहाचे प्रकार किती आहेत? चला ना बघू आपण तिकडे. इथं आवाज आहे ना. ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक कॉफी, कॉफी. रेग्युलर चहाच आपला चांगलाच आहे. काय म्हणतात, मेन म्हणजे हॉटेल आमचा चाय मस्का आहे ना, 24/7 चालू असतो रात्रभर. भरपूर जणांना थंडीमध्ये गरज पडते. जसं चाय मस्काचं हे, जसं चाय मस्का साडी पण आपली लय व्हायरल झाली बरं का. चाय मस्का सगळ्यांना आवडली बाई. तुम्हाला थोडी थोडी खरेदी करा, आमच्या जरा बोनी करायला काहीतरी द्यायचं. करवाई ताई बोनी, चल काय काय घ्यायचंय बोला. चला म्हणलं दाजीच्या आज चाय मस्काची बोनी करावा. बोला, प्राइस सांगा दाजी, प्राइस सांगा आम्हाला, तरी तर खरेदी करणार ना आम्ही. फक्त बघा बनानाचे फक्त 60 रुपीज. 60 रुपीज. त्यानंतर स्पेशल कोणाचं आहे, स्पेशल खारी आपली कितीची आहे? 160 रुपये आमच्याकडे फक्त. बाकी ठिकाणी पहा तुम्ही सगळं क्वालिटी एकदम छान. क्वालिटीचं नाम नाही, दाताने चावल्याचा विषयच नाही. 90 पासून तर 90 पर्यंत कोणी बी का तरी खारी एकदम कट्टा करा, चावायची गरजच नाही. ती तुपाची खारी लगेच बुडगळते एकदम. मग त्याला काही त्रिकोणी आहेत, काही इथे लांबच्या खाऱ्या, ह्या खाऱ्या. त्यानंतर इथं टोस्ट आहेत. ही चॉकलेट खारी आहे. अरे वा, चॉकलेटचा फ्लेवर असतो.
ही थोडी ती खारी काय म्हणतात चालते तुटी फुटी तुटी फुटी असते छान वाटते लोक ते बी जास्त खाते हे चॉकलेटचे प्रकार आहे स्ट्रॉबेरी हे आपलं हे कोणती बरेचसे ताजे आता केकच सुरू करा तुम्ही केक हा केक सुरू करणार आहे ना आता थोडं आणि हे जे बिस्किट्स आहे ते गरम आहे का हो हो गरम गरम आहे इथं चॉकलेट हे दिसतंय मला चॉकलेट रोल क्रीम रोल त्यानंतर एक मेन म्हणजे आमचे केक आहेत इतके फ्रेश असतात दररोजचे त्याच्यावर एक्सपायरी डेट टाकायची गरज नाही दररोज केक येतात जातात तर तरी पण आम्ही टाकणार आहेत त्यावर पण दररोज केक हो ऐका बनवतो ना आम्हाला एक ते छोटे बटर द्या मला आवडले आम्हाला कोणते एक ते छोटे बटर कितीला होते छोटे बटरचं पॅकेट कितीला हो? किचनसाठी हो छोट्या बटर आपल्याला 120 बाकीच्यांसाठी 120 नाही तुम्हाला 130 फक्त बघा आता म्हणजे आमच्या 10 रुपये एक्स्ट्रा घेता का तुम्ही एवढ्याला 120 अजून काय घ्यायचं हा? अजून काही अजून बघा ना आता ही पोरांना बिस्किट वगैरे तुला काय घेतलं नाही ना आता हातात घेऊन मागं नाही करायचं भाऊ असं तरी चालतं. काय घ्यायचं ध्रुवनी चिप्सचं पॅकेट घेतलं सरलं म्हणजे त्याला खाल्लं तेवढं सरलं नाही परत रिटर्न दिलंय त्यांनी ते म्हणते ते नको आता चेंज करून द्या याला पण घ्यायचा रोज याला कोणता? आपल्याला घ्यायचं का चॉकलेट मग हे रेग्युलर घ्यायचे का आणि कोणती घ्यायची तुला आवडते सांग ना तुला हे बटर आवडतं ना चॉकलेट तर ताईंनो विविध प्रकारची खारीच नव्हे तर छान छान प्रकारचे फ्रेश असे बिस्किटसुद्धा इथं अवेलेबल आहेत वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्समध्ये एकदम ताजे बनवलेले आणि एकदम हायजेनिक पद्धतीने हे सगळं बनवलं जातं त्याचबरोबर केकचे सुद्धा प्रकार आहेत एकदा हॉटेलला व्हिजिट केल्याच्या नंतर जे खारी आणि चहा लवर आहेत तर त्यांनी नक्की एकदा इथली खारी ट्राय करून पहा एक खारी मी अशीच कोरडी ट्राय केली होती इतकी मस्त अगदी खुसखुशीत इतकी टेस्टी खारी आहे एकदम भारी तर एकदा तुम्ही इथली खारी खाल्ल्याच्या नंतर मला गॅरंटी आहे की तुम्ही दुसरीकडनं कुठलीही खारी विकत घेणार नाही एवढं खारीचा ह्या ब्रँड आहे कारण आमच्या घरामध्ये ना आर्यनला खाऱ्या आवडतात 5 वाजता थोडंसं तो कधी कधी खात असतो तर मग त्याच्यासाठी बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खारी येत असतात पण जेव्हापासून ही खारी स्टार्टिंगला घरामध्ये आली तर आर्यनसुद्धा म्हणला की खरंच मम्मी फार टेस्टी आहे आणि खूप छान आहे हीच आता कंटिन्यू करा सख्या बहिणी सख्या जावांचं किती झालं बघा 120 160 280 आणि 120 चला पैसे किती झाले मला द्यायचं का 400 रुपये जाऊन दिले डिस्काउंट काय नाही का चौकोनी काढ परत मी सर्व नेमकं चौकोनी काढतच नाही तरी गाडीमध्ये लेकरचं. ते आत्ताचे पैसे आहेत भाऊ. आणि आम्ही तर दोघींनी आणलेलंच नाही मग बघा द्यायचं कधी आज आहे मग नेक्स्ट टाइम नाही शॉपिंग नाही भले बेकरी आपली असो किंवा हॉटेल आपलं असो पण आपण जे इंडिव्हिज्युअल खाऊ किंवा आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे घरच्या आणू ते बिलिंगमध्ये आपण समावेश करायला पाहिजे का त्याचं एक कारण आहे कारण की आपल्याला कळतं मग नेमकं त्याच्यामध्ये काय नफा झाला किंवा काय तोटा झाला काय नाही भले तुम्ही नंतर त्याच्यामध्ये तुमच्याच हॉटेलनंतर येणार आहेत पण अशा गोष्टी कन्सेप्ट काय माणसाच्या लक्षामध्ये पाहिजे की चांगले चांगले मोठे हॉटेलवाले पण पाहिले चांगले मालक पाहिले का ते आपल्या घरचे जरी जेवून गेले तर ते स्वतःचं बिल पे करतात कारण की त्यांना असं वाटतं की चला ठीक आहे समजा सगळ्यांनी पनीर खाल्लंय किंवा काही नॉनव्हेज हॉटेलमध्ये असं तिथं काही पण जास्त प्रमाणात चिकन येतं जातं सगळ्यांनी पनीर खाल्लं तर त्यांनी पाव पनीर गेलं त्यांचा हिशोब लागण्यासाठी किंवा त्यांचा एक कॅल्क्युलेशन मिळण्यासाठी ते बिलिंग करतात आणि ती गोष्ट कुठंतरी योग्य आहे आता मग यांना जरी खाऱ्या दिल्या तर यांच्याकडून पैसे घेणार सांगायचं तात्पर्य हेच का पैसे तर घेतले जाणार पण पैसे आज येणारच आहेत ते नक्की. हा म्हणजे एक काळ्या चौकोनी पर्स अरे मग एवढंच सांगायचं एवढं बोलण्यासाठी मी एवढ्या वेळी वापरला तुम्ही पहिलेच म्हणायचं पैसे घेणार काळी चौकोनी पर्स म्हणजे दाजींची पर्स आमची नाही चला आणा चहावाले चहा बिल करू द्या. त्यांचं बरोबर कॅल्क्युलेशन असलं का किती मिनिटं कधी उकळायचा कसं करायचा कंटिन्यू त्याला हालत राहावं लागतं आपण चहा काय म्हणजे गॅसवर ठेवला का झाला असं आपण घरी पण चहा आता करतो थोडी उकळी आली तर आपण लगेच म्हणतो झाला चहा पण यांचं कॅल्क्युलेशन कंटिन्यू हलवणं 15 मिनिटं 20 मिनिटं जे बी असेल आता मी कॅल्क्युलेशन सांगत नाही कारण की त्यांचं आहे
तो आपलं सूत्र आहे, आपल्या इकडे योजना आहे, त्यामुळे त्याला आणि 24 hours चालू त्यामुळे असतं. त्यांचं एक ऑन ब्रँड त्याच्यामुळे बोललं ना त्यांनी ऑन स्वतः बनवला का किती वेळ काय केल्यावर किती होतं ते करण्यासाठी त्यांना किती वेळ चहा बनवला लागला असेल, किती वेळ फेकून द्यावा लागला असेल, किती जणांना नाव पण ठेवलं असेल आणि कसा बनवलाय. पण जेव्हा चांगलं नाव ठेवावं लागले त्यानंतर मग ब्रँड पडतं आणि मग ते नाव पुढं जातं. आता जशी चाय मस्का आपली साडी किती फेमस झाली, जवळजवळ 1200 साड्या सेल झाल्या त्याच्यानंतर हा मग काय व्हायरल होईल काय सांगता येत नाही. जेवढे लोक चाय मस्का चहा पिले तेवढ्या किती साड्या घेतल्या म्हणजे बघा किती विषय का चाय मस्का लोकांना किती चहा आवडला असेल आपल्याला सगळे तर थांबतीलच. पण आपल्या नातेवाईकांना नक्की सांगा की येतात आता थांबा तिची सुविधा चहा भेटेल 24 hours. 24 तास चालू आहे इथं, 24 तास. रात्री तो हॉटेल तरी बंद झाले ते बंद बसतं आणि एकदम शेड आपलं पोट भरू शकतं. कारण की आमचा एक जम्बो ग्लास आहे, जम्बो ग्लास घेतला त्याच्याबरोबर एक पण आराम से जातो. हा जातो ना पण जाणार. हे आमच्या हॉटेलचे मॅनेजर तिकडे भुगत गरमी जर आम्ही चहामध्ये इतकं रमलाय म्हणजे हॉटेल सोडून इथं चहा म्हणजे बघा आमच्या हॉटेलवर चहा घेऊन झालं गेला हॉटेल चहा म्हणजे तो वाजतो अर्धा टाईम. अहो सुगंध काय म्हणते वास इतका भारी सुटलाय ना की डायरेक्ट स्वातीला येईन आणून बासमतीला टीलवर आहे. हे पहा चहा आपल्याला रंग नाही येणार आज. 20 मिनिटामध्ये एवढा चहा संपतो. 20 मिनिटामध्ये प्रत्येक 20 मिनिटाला म्हणावं लागतं असं होतं. थोडं गाड्या बघून भरा 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 पटा पटा भरा. तर चला मस्तपैकी बेकरी मधली शॉपिंग झाली आमची घेतली आणि हा इथंच लावली हॉटेल समोर. आणि थंडी आता भरपूर इतकी सुटली मस्तपैकी एक एक कप चहा घेतला. ताई तर घेतच नाही. मस्त फ्रेश वाटलंय बघा. आणि आता चाललो घरी आहे का नाही. चला स्पॉट केला ना सेल्फीला इथं. सेल्फीला तो पण आहे त्या साईडला पण आहे सेल्फीसाठी. चला फोटो घ्या ना एक दोघांचा इथे.